आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। यूपीत सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात एकाच दिवशी दोनदा भेट। लोकसभा निकाल आणि संघ मुखपत्रामधून भाजपावर टीकेसंदर्भात अर्धा तास बंद दाराआड चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी संघ आमदारांची कार्यशाळा घेणार सूत्रांची माहिती। पुण्यात भाजपच्या आमदारांना प्रशिक्षण करून विधानसभेचा आढावा घेणार। पुढील आठवड्यामध्ये कार्यशाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघाचा भाजपाकडून आढावा। 33 मतदारसंघासाठी भाजपकडून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। निरीक्षकांची आणि त्याच्यामध्ये 22 जूनपूर्वी निरीक्षकांना आता अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। शरद पवार ॲक्शन मोडमध्ये पवार गट इच्छुक असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली। मतदारसंघांनी आहे। आता माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होईल। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेगडाची पूर्व विदर्भामध्ये जोरदार तयारी सुरू। 6 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क प्रमुख भास्कर जाधवांचा संवाद। छत्रपती संभाजीनगरमधल्या पराभवानंतर ठाकरेगडाची आढावा बैठक। संभाजीनगरमध्ये आपापल्या फक्त पक्षाला मानणाऱ्यांचंच आता मतदान झालंय। मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही, अंबादास दानवेंचं हे वक्तव्य। कुडाळ मालवणमधून कमी मतदान झाल्याचं सांगत ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईकांनी मागितली विनायक राऊतांची माफी। मालवणमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत मागितली जाहीर माफी। सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीत बॅनर वॉर। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। उदय सामंतांच्या पाली या गावात भाजपचे बॅनर। पुण्यात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात अध्यक्षतेमध्ये सहकार खात्याची बैठक झाली। वैकुंठभाई मेहता सहकार भवनामध्ये बैठक पार पडली।